काय ग? ही बघ ही तनूच्या कपड्यांची बॅग. ऑफिस मध्ये भरपूर काम दिसतंय. ते जाऊ दे, ते रोजच झालंय आता. बर त्यातूनही मला जमलं तर मी रात्री घेऊन जाईन त्याला. अगं रानात का राहायला येणार आहे तनू? हा, महिनाभर राहिला ना आमच्याकडे तरी आम्हाला जड नाही हो. मी आपलं सहज विचारलं. मला माहितीये. बर तो आज संध्याकाळी खेळून आला ना की त्याला दुधाबरोबर. बघ तू शांतपणे ऑफिसला जा, मी बघते त्याला काय खायला प्यायला द्यायचं ते. हा, 2 दिवसांचा रात्रीचा तर प्रश्न. काय काळजी करते मोठी. जा ओके, मी येते. कामात लक्ष दे ग. आई काय? आणि आम्हाला जेवढी ओरडायचीस ना त्याचे 1 जरी तनूला ओरडलीस ना तरी चालेल. उगाच ओरडू? हा, ओरडण्यासारखं वागला नाही तरी ओरडू? जाऊ दे, खूप मोठा विषय आहे तो, आत्ता नको. करेक्ट. आता कसं बोललीस? हा, पण हे बघ, दिवसभरात तुला जमेल तेव्हा वेळ असेल तेव्हा तनूला फोन कर. तुझ्याशिवाय झोप नाही लागत का तनूला? करीन, नक्की करीन. पण काय ग, गुडघा बरा आहे का? गुडघा? गुडघा माझ्या गुडघ्याला काय झालंय? काय? अगं, एक 4-5 दिवसांपूर्वी सुनंदा मावशी आली होती घरी. तिचा काहीतरी गुडघा दुखत होता म्हणाली. तेच डोक्यात ठेवलेलं आहे तिने. काय झालं असायला? परवा मला म्हणाली, काय कुलगुरुबाई, आपल्याला नाही वाटतं जायचं युनिव्हर्सिटीमध्ये कामाला? आता काय बोलणार सांग तू. विस्मरण होत चाललंय, दुसरं काही नाही. काय ग, हसताय कशाला? बर बाबा कुठे आहेत? ज्ञानवर्धिनी. मग तू नाही गेलीस? नाही नाही, म्हणजे आजपासून मी जाणारही नाहीये. का? का म्हणजे काय? तनूला कोण सांभाळणार मग? हा, आई तुला सकाळपासून दुसरं कोणी भेटलं नाहीये का? गंमत केली ग जरा तुझी. आकांक्षा, मी राजीनामा दिलाय. काय सांगतेस आई? खरं सांगते. ज्ञानवर्धिनीला 5 वर्ष झाली. म्हणून राजीनामा दिलायस तू? नाही, तसं नाही. संस्था लहान होती तेव्हा मी यथाशक्ती कार्य केलं. आता सुद्धा मी 30 लाख रुपयांचा चेक आणून दिला. असो, संस्था आता मोठी होतीये, ट्रस्टीज आहेत, तिची काळजी करायला, काळजी घ्यायला. आई मला सांग, काय झालंय? मतभेद झालेत का? काही वादावादी झालीये का? काय आकांक्षा, संस्था सुरू करताना आपण काही ध्येय ठरवतो, पण संस्था लवकर मोठं करण्याच्या नादात ती बाद ठरतात. संस्था लवकर मोठं करण्याचं मताधिक्य आहे. नाही म्हणजे त्यांच्याशी वाद घालण्याची अजूनही माझ्या अंगात ताकद आहे, पण तरी सुद्धा मी असं. तरी सुद्धा काय? नाही म्हणजे शक्ती प्रदर्शन करण्याऐवजी शांत बसणं, गप्प बसणं मला सोयीस्कर वाटतं. आणि अगं आता फुल टाइम माझी झाले, तर म्हटलं हा जॉब स्वीकारावा. आणि लगेच तू तनूला माझ्याकडे पाठवलंस. काय आहे की नाही मस्त जॉब? अगं तुला उशीर होतो ना ऑफिसला जायला, मग बसून करायलीस? चल चल, पळ पळ पळ. नाही, मी एका फोनची वाट बघते. बर. अगं नचिकेतचा फोन येणार आहे. तो म्हणाला होता मी इथून पिकअप करतो, एकटी फिरू नको शक्यतो म्हणाला. का? असं का म्हणाला तो? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? अगं नाही, प्रॉब्लेम काही नाहीये. त्याला माझ्या बरोबर फिरायचं असेल ना, म्हणून असं म्हणाला असेल. आकांक्षा, इकडे ये. जा जा, बघ काय म्हणते ते. जा. काय ग? त्या अनिकेतचं लग्न झालंय का? कोण अनिकेत? अनिकेत नाही, नचिकेत. नचिकेत. तोच काय, तो झालंय का लग्न त्याचं? का मुलगी आहे कोणी बघण्यात? हो, एक स्थळ आहे, श्रीवर्धनची एक मुलगी आहे. स्थळ जमवण्याचा उत्साह कायम आहे वाटतं तुझा अजून. अगं मी कोण जमवणारी बाई? अक्का,
तू जर नचिकेतचं लग्न करून दिलंस ना एखाद्या मुलीशी तर त्या मुलीचे आई वडील जन्मभर शिव्या घालतील तुला, या अशा माणसाच्या गळ्यात बांधली म्हणून. बघ सत्य आहे. हा बोला, 100 वर्ष आयुष्य आहे आपल्याला. ए, आमची अक्का लग्न जमवते तुझं. बरं ठीक आहे, सांगते तिला. तू कुठे आहेस? हा ये, लवकर ये. का घरी आलास तर कोणी खाणार आहे का तुला? बरं ठीक आहे, हॉर्न दे, मी येते. हो लवकर ये. काय ग, कोण कोण आहे त्याच्या घरी? मैत्रिणी, मित्रही असतात, तोही असतो कधी कधी. जेवणाचं काय करतात? जेवण मी एकदा तुझी त्याच्याशी ओळख करून देते. हा, एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू घे तू त्याचा. काय बोलतेस ते इंग्लिश मध्ये, मला काही कळत नाही. बर, हवे ते प्रश्न विचार तू त्याला. हा चल मग मी निघू आता. हो ये. अच्छा. ए आकांक्षा, बरं झालं मला आठवण झाली. ते तू जाताना माझं एक काम करशील का? हो सांग ना, काय आणायचंय? नाही आणायचं नाही ग काही, टेलिफोनचं बिल भरायचंय. चेक लिहून ठेवलाय पण आजूला लक्षात राहील तर ना. आजोला? अगं आजू, अगं तनुमुळे मी शरदला आजोच म्हणायला लागले अलीकडे. बर ठीक आहे, दे. काय आणते थांब. काय अगं, ही टेलिफोनची माणसं अलीकडे खूप एफिशियंट झाली आहेत. चेक जरा डिले झाला ना की फोन बंद करून टाकतात. घे. ठीक आहे, होईल तुझं काम. हा आले, जाते. अक्का येते ग. जपून जा ग. फोन करते आई. सांभाळून जा, कामात लक्ष ठेव. नाही ग, झोप काही लागत नाही रात्रीची. कशी लागणार? त्या शरीराला काही चलन वलन नको. तू काही काम करू देत नाहीस. तिथून इथे बसा, इथून तिथे बसा. व्यायाम नको का शरीराला? उद्यापासून उड्या मारत जा. काय मार? उड्या उड्या. नाही, तशी झोप लागेल आहे म्हणा, पण काय आहे, नाही नाही ते विचार मनात येतात आणि झोप लागत नाही. कसले विचार? अगं हल्ली आकांक्षाच्या जाता येता तोंडात त्या अनिकेत का नचिकेत कोण त्याचं नाव असतं. अक्का, अगं ऑफिसात ते एकत्र काम करतात. असेल हे, पण तुझ्या लक्षात आलंय की नाही मला माहिती नाही. आकांक्षा कुठल्या तरी. मोदी तुला भूक लागले? हो, पण बघ ना अजून बाबाच नाही आले. असं काय होतंय? स्विच ऑफ. नेहमीचे नाटक आहेत. अगं माझ्या घड्याळात 8:45 झालेत, तरी निशांच्या घड्याळात 7:30 वाजलेले दिसत नाही. चल मी निघतो, घरी तुझी आई आणि अक्का वाट बघत असते. बाबा, मी घरी फोन करून आज सांगू का की तुम्ही इकडेच राहताय? हो, एरवी कुठे येणं होतं माझ्याकडे तुमचं एवढं. काहीतरीच काय बोलते, मी कित्येकदा राहिलोय तुझ्या घरी. आपण हॉटेलमध्ये जाऊया? हॉटेलात जाऊया ना. अरे तेच सांगतोय मावशीला की घरी जाऊया म्हणून. चल. घरी नाही, हॉटेलमध्ये जायचं. आपण सगळ्यांनी हॉटेलमध्ये जायचं. ओके बाबा, आज मी तुम्हाला अजिबात सोडणार नाहीये. आता बघा, तुमचा जावई मला शेंड्या लावतो, पण निदान आज तुम्ही घरी आहात म्हणून निदान येईल तरी. ए बेटा, तब्येतीची काळजी घे. मला कुठे काय करायचं असतं. हा, पण अर्थात नोकरांकडनं जर कामं करून घ्यायची असतील तर ती सुद्धा मला कमी नसतात. चिडचिड करू नकोस. आणि बघ, या अशा अवस्थेत चिडचिड बरी नाही, कळलं? हे निशांतला कळत नाहीये. मला असं वाटतं पहिल्यापेक्षा जरा जास्त चिडखोर झालेली दिसतेस. निशांतमुळे तो वागतोच तसा नेहमी. बाबा थांबा ना प्लीज. एक काम कर, तन्वीर इथे राहील, मी सकाळी घेऊन येईन त्याला. तनु बेटा, तू इथे राहा. चल निघतो मी. बाय. ओके.
तो नेहमीसारखं येईल मध्यरात्री आणि म्हणेल आय एम सॉरी. काय झालं? स्विच ऑफ. बच्चे कंपनी, आपण जाऊया ना बाहेर जेवायला. कुठे जायचं? हॉटेलमध्ये. हो हॉटेलमध्येच, पण कोणत्या हॉटेलमध्ये जायचं? बरं तनु मला सांग, तुला काय आवडतं खायला? म्हणजे व्हेज, नॉन व्हेज का चायनीज? भूक असेल ना मला सगळं आवडतं. हो. अहो बाबा, पण रोज कुठे एवढा उशीर होतो? नाही, नक्की किती वाजतील मला नाही सांगता येणार. मी फोन केला होता कारण मला तनूची काळजी वाटत. बाबा मला माहितीये तो जंगलात नाहीये ते, पण मला त्याच्याशी बोलायचं होत. बरं ठीक आहे, आत्ता कुठे आहे तो? ओके, मी नंतर करते. बाय. सर, आकांक्षाने केलेली न्यूज स्टोरी स्क्रीनपेक्षा ऑफस्क्रीन जास्त सनसनाटी ठरली नाही? नचिकेत, त्या टेप्स मी काल रात्री उशिरापर्यंत डोळे फाडून बघितल्या. तुम्हाला त्याच्यात धमकी देणे योग्य काही दिसेल का? काही नाही. आकांक्षा, तुला या न्यूज स्टोरीला कुणी असिस्ट केलं होतं? शैला आणि निरंजननी. मग काय सगळं स्मूथली पार पडलं असं? हो हो, अगदी काहीच प्रॉब्लेम नाही आला. नचिकेत, ही स्टोरी शूट करत असताना आम्हाला फेरीवाल्यांनी खूप गमती सांगितल्या. सर तुम्हाला सांगते, हे दुकानदार कितीही बोंबाबोंब करू देत, फेरीवाल्यांना हटवा म्हणून, पण खरी गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा दुकानांसमोरच्या रस्त्यावरचे फेरीवाले हे एकतर त्यांचे नातेवाईक असतात किंवा त्यांचे गाववाले असतात. कसं शक्य आहे हे? कसं शक्य काय? शंका कसली घेत आहे? जे घडतंय ती सांगते ती. म्हणजे फुटपाथवरचा माल पसंत पडला नाही की ते दुकानात शिरतात, आणि दुकानातला माल पसंत पडला नाही की ते फुटपाथवर येतात. दोघेही एकमेकांना पूरक आहे. नचिकेत, त्या ट्रॅफिकला आणि चालणाऱ्या लोकांना या फेरीवाल्यांचा काही उपद्रव होत नाही असं जर का दिसतंय तर? नाही सर, तसं नसतं. 10 पैकी 8 बायकांनी मला असं सांगितलं की त्यांना दुकानात जाऊन वस्तू खरेदी करताना, घासाघीस करताना संकोच वाटतो. फेरीवाल्यांकडे जाताना संकोच नाही वाटत त्यांना. म्हणजे दुसरी गोष्ट अशी असते की दुकानात जाऊन एखादी महागडी वस्तू घेऊन ती वर्षभर वापरण्यापेक्षा रस्त्यावरची एखादी स्वस्त वस्तू 6 महिने वापरणं परवडतं ना. आता नगरपालिकेने एवढी मोठमोठाली मार्केट्स उभी केलीत, पण बायका जात नाहीत त्या गर्दीत. बायकांना घरी जाता जाता रस्त्याच्या कडेला एखादी वस्तू घेणं हे सोयीचं असतं आणि परवडतंही. नाही, याचा विचार आपण केलेलाच नव्हता. विचाराचा सोडा. तुम्ही कधी कुठली वस्तू बाजारात जाऊन खरेदी केली आहात का? हसतोय काय? मला त्या फेरीवाल्यांनी आणखी गमती सांगितल्या. सॉरी. नाही, बोल बोल बोल, तू बोल. अगं, तू केलेल्या कव्हरेज मधून डोळे फाडून फाडून काही सापडत नाही. निदान तू सांगते त्या किश्यामधून काही धागेदोरे सापडतात का बघू. मला त्या फेरीवाल्यांनी असं सांगितलं की बायकांना फ्री वस्तू मिळवण्याचा खूप सोस असतो, पुरुष मात्र खरेदी पटकन उरकतात. यात हसण्यासारखं काय? नाही, हसण्यासारखी गोष्ट ही आहे याच्यातली की कपड्यांची जी डिझाईन्स किंवा जे रंग बायका आउटराईट रिजेक्ट करतात, तीच डिझाईन्स आणि तेच रंग पुरुष खरेदी करतात. आता या फेरीवाल्यांकडून त्या विभागातले गुंड पैसे वसूल करतात आणि पोलीसही वसूल करतात. त्यामुळे यात काही अडचणी आणि संकट येण्याची शक्यता आहे. नाही नाही नचिकेत, असं काहीही होत नाही. त्या दोघांनी एकमेकांना व्यवस्थित समजून घेतलंय आणि दोघंही एकमेकांच्या कामात अजिबात ढवळाढवळ करत नाहीत. काय कायदा आणि व्यवस्था एवढे हातात हात घालून चालत असताना लोक कशाला बोंबाबोंब करतात मला काहीच कळत नाही. एक मिनिट, बी सिरियस. आकांक्षा, त्या दिवशी काही विशेष घडलं होतं का? नाही सर, विशेष असं काहीच घडलं नव्हतं. रादर आजपर्यंत मी एवढ्या स्टोरीज केल्यात, ही एकच स्टोरी अशी आहे जी शूट करताना काहीच प्रॉब्लेम आला नव्हता. जो काही प्रॉब्लेम आला तो सगळा टेलिकास्ट नंतरच आला. आणि तो कोणता ते कळलं नाही अजून. बघूया काय होतंय. अनु, आय एम सॉरी ग. मी अनु प्लीज
अनु तू झोपलेली नाहीयेस हे न कळण्या इतका मूर्ख नाहीये मी. अनु प्लीज. जेवायचं नाहीये तुला? नाही नको. आज लंघन करीन म्हणतो. नाहीतरी उशिरा जेवण झालंय. दुपारचं. तू जेवलीस ना मग माझं पोट भरलंय. नाटकीपणे बोलू नकोस, कळलं? असं जर असं ना आयुष्यभर तुला जेवायलाच नको हवं होतं. ओके ठीक आहे. मी मग एक काम करतो, मी ग्लासभर दूध पितो आणि झोपतो बस. असं कसं? आणि मग आज आम्ही तुला जे जेवण आणलंय त्याचं काय? ओके फाईन. मोनू जेवली? हो, मोनू जेवली, तनू जेवला, दोघं जण झोपले सुद्धा, आणि मी सुद्धा जेवून घेतलं. बरं झालं. आज दिवसभर मोबाईल स्विच ऑफ होता. बराच ट्राय केला मी. अगं हो, ती एक महत्वाची मीटिंग होती त्यामुळे मी मोबाईल पम्मीकडेच देऊन ठेवला होता. ओ, ती पमी तुला जेवायला घालत नाही, नशीब माझं. माझंही नाही, नाहीतर घरी कशाला आलो असतो. अच्छा, म्हणजे तू फक्त जेवायला घरी येतोस, मोहिनी करता नाही? मोह मोह तर आहे. फाजीलपणा करू नकोस. तुला ना कशाला काय म्हणतात हे सुद्धा कळत नाही. निशान, मला अत्यंत संताप आलाय, कळलं? पण मी चुकलो म्हटलं ना तुला. आय एम सॉरी. अजून भडकवू नकोस. प्लीज प्लीज, मी चुकलो बस. चुकलो म्हटलं की झालं. निशान, पहिल्यांदा मी चुकलो असं म्हणालास की बरं वाटायचं. आता मला संताप येतो. एखाद्या रविवारी मोहिनी मोठी झाल्यावर मला तुझ्याशी ओळख करून द्यावी लागेल रे, तिच्याशी. अतिशयोक्तीची पण कमाल आहे. तू असं म्हणतेस जसं काय मी या महिन्यात 16 दिवस घरी नव्हतास तू, त्याचं काय? अरे मग मी काय क्रिकेट खेळत होतो का? आणि तुला म्हटलं होतं ना चल माझ्या बरोबर, का नाही आलीस? कशाला? तिथे जाऊन हॉटेलवर तुझी वाट बघायला? इथे निदान मी आईकडे तरी जाऊ शकते. आई बाबा गेले का? हो, आई आधी गेली आणि मग बाबा गेले. तेच विचारतोय, आई बाबा का गेले? अक्का घरी एकटी होती म्हणून. अरे मग गाडी पाठवून अक्काला सुद्धा बोलून घ्यायचं ना इकडे. कशाला? आई बाबा आज इकडे नाहीये ते एका अर्थी बरंच आहे ना. त्यांच्या समोर निदाने असं भांडता तरी आलं नसतं मला. कमाल आहे. अरे ती तुझ्या माहेरची माणसं आहेत. बाजू तुझी घेतात. काय आहे त्यांना योग्य काय आहे आणि अयोग्य काय हे परफेक्ट कळतं. बाय, गुड नाईट. उद्यापासून मी आईकडे जाणार आहे राहायला. बघ, वेळ मिळाला तर ये भेटायला. लग्नापूर्वी जेवढा यायचास तेवढाच आलास तरी पुरे. निशान, जेव्हा जेव्हा आपण मोनीला बाहेर घेऊन जायचं ठरवलं तेव्हा तेव्हा तू उशिरा आलायस. मला मान्य आहे रे, बिझनेस तुला इम्पॉर्टंट आहे, पण तुला असं नाही वाटत आहे की आमच्या दोघींकडेही तुझं दुर्लक्ष होत आहे? बंगला बघितला तर काय मोठा आहे, भरलेला आहे, पण रोज आम्ही या घरात 20 नोकरांबरोबर राहतो रे. निशान, मला कंटाळा आलाय तुझ्या रोज उशिरा येण्याचा. खरंच खूप कंटाळा आलाय, खूप कंटाळा आलाय.